वाट बघती भक्ताची तुळजापुराच्या घाटात भगवती भक्ताची तुळजापुराच्या घाटात। अशी ही आई तुळजा भवानी जी अष्टभुजारूपात श्री क्षेत्र तुळजापुरात वास्तव्य करीत आहे तीच महिषासूर मर्दिनी आहे। अशा प्रकारे देवी तुळजा भवानीने महिषासुराचा वध केला याचीच साक्ष देणारी श्री क्षेत्र तुळजापूरच्या गर्भगृहातील ही स्वयंभू मूर्ती आहे। अशी ही मातांची तुळजा भवानी देवीवर नितांत श्रद्धा होती। देवीच्या दर्शनासाठी छत्रपती शिवाजी महाराज श्री क्षेत्र तुळजापुरास नियमित जात असत। छत्रपतींच्या गळ्यात असलेली कवड्याची माळ ही तुळजा भवानीच्या अपार श्रद्धेचीच साक्ष देते। छत्रपती शिवाजी महाराजांनीच तुळजा भवानी मंदिराचा जीर्णोद्धार केला। छत्रपती शिवरायांवर देवी तुळजा भवानीची अखंड कृपादृष्टी होती। मराठी मुलखावरील महाराष्ट्रावरील दुष्टचक्र निवारावे या हेतून छत्रपतींना भवानी तलवार देण्यासाठी साक्षात जगदंबेनं शिवाजी महाराजांना दृष्टांत दिला। राज्य तुझे, हे राष्ट्र तुझे, हे
भूमी तुझी आहे माते, आणि तुझ्या या भूमीवर शत्रूंची पावलं ओढणं तुला तरी कसं रुजतं माते? माते, तुझ्या या लेकराने ते कसं राखावं ते तरी सांग माते, आई सांग. बाळ शिवबा, बाळ शिवबा, ही भवानी विद्यार्थ्या बनून ही तुमच्या हाती राहील. तुम्ही यशस्वी व्हाल. या राजे शत्रूवर तुटून पडा. यश तुमचंच आहे. छबिना समस्त भक्त भाविकांमध्ये आई तुळजाभवानीच्या या छबिन्याला अनन्यसाधारण महत्व आहे. प्रत्यक्ष भगवान सूर्यनारायणाने त्रैलोक्य भ्रमणासाठी आपला रथ श्री भवानीस दिल्याची आख्यायिकाही प्रसिद्ध आहे. श्री तुळजाभवानी देवीची मूर्ती चलमूर्ती आहे. त्यामुळेच उत्सव मूर्तीची मिरवणूक न काढता प्रत्यक्ष तुळजाभवानी देवीच्या मूर्तीची पालखीत बसून मिरवणूक काढली जाते. यालाच छबिना संबोधले जाते.
आई तुळजाभवानी जी भक्त रक्षणार्थ श्री क्षेत्र तुळजापुरास थांबली आहे. कुकुल दैत्य महिषासुर शुंभ निशुंभ अशा दैत्यांचा संहार करून भक्तांचे रक्षण करणारी आई तुळजाभवानी युगानुयुगे आपल्या भक्तांना